17 जून 2024 आजच्या दिवसाची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट एज, सेवानिवृत्तीच्या वयाबाबत तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भात मुद्दे आहेत। काय आहे ती बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी संघटना आणि प्रशासनाची बैठक झाली। त्यात वेगवेगळ्या मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या। सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा शासनाला अधिक उपयोग झाला पाहिजे यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। मित्रांनो, यापूर्वी 29 मे 1998 मध्ये या संदर्भात हा GR मला सापडला। शासनाच्या वित्त विभागाकडून तो आला होता। याची लिंक मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। यात असे आदेश देण्यात आले होते की अन्यथा विनिर्दिष्टपणे तरतूद केली असेल ते खेरीज करून ज्याचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे असा प्रत्येक शासकीय कर्मचारी आता ज्या महिन्यात 60 वर्ष वयाचा होईल त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवेतून निवृत्त होईल। तथापि ज्या शासकीय कर्मचाऱ्याची जन्मतारीख महिन्याच्या 1 तारखेला असेल तो कर्मचारी 60 वर्ष वयाचा होताच मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवानिवृत्त होईल। नियत वयामानाच्या वयानंतर सेवेत मुदतवाढ देणे किंवा पुनर्नियुक्ती देणे यावर पूर्णतः बंदी राहील। इतकेच नाही तर हा आदेश जिल्हा परिषदांमधील कर्मचारी, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधील कर्मचारी यांना सुद्धा लागू असल्याचे यात मेन्शन केलेले आहे। यानंतर हा आदेश पुढे रद्द करण्यात आला की काय ते माहीत नाही, परंतु यावर आता पुन्हा चर्चा सुरू झाली असून आता आचारसंहिता संपली आहे आणि सरकार याबाबत सकारात्मक असून लवकरच तसा निर्णय होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी संघटनेला दिले आहे। तसेच केंद्र शासनाने महागाई भत्ता 46% वरून 50% केला आहे आणि याचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केलेला आहे। तो सुद्धा शासनाने लगेच मंजूर करावा अशी मागणी महासंघाच्या प्रतिनिधींनी यावेळी केली। तसेच सुधारित निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातील अधिसूचना लवकर काढण्यात यावी आणि केंद्र व 25 राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे या मागण्याही बैठकीत झाल्या आहेत। तर मित्रांनो, लवकरच शासनाकडून रिटायरमेंटचे वय 58 वरून 60 करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नव्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।